नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर. आमच्या मराठी जन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तुम्ही आमच्या अनेक व्हिडिओखाली कमेंट केल्या, की अनेक वेळा तुम्ही जेव्हा घरून फॉर्म भरताय मोबाईलवरून असो किंवा लॅपटॉपवरून, पण ते फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचणी येत आहेत डॉक्युमेंट अपलोड करण्यासंबंधित. त्यामुळेच अनेकांचे फॉर्म रिजेक्टसुद्धा झालेत. जे लाडकी बहीण योजना सुरू आहेत, त्यासाठी ज्यांनी अप्लाय केला होता त्यांचे अनेकांचे फॉर्म रिजेक्ट झालेत. त्यात त्यांनी मला स्क्रीनशॉट शेअर केले. तर अनेकांच्या स्क्रीनशॉटमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम मी बघितला आहे, की त्यांनी डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केलेले नाहीयेत. उदाहरणार्थ आधार कार्डची एकच बाजू अपलोड केलेली आहे किंवा रेशन कार्डचं फक्त पहिलं पेजच अपलोड केलेलं आहे, त्याचाच फोटो अपलोड केलेला आहे. तर यामुळे अनेकांचे डॉक्युमेंटमुळे ते फॉर्म रिजेक्ट झाले. तर यासाठी मी काही व्हिडिओमध्ये सांगितले होते, की क्लिअर स्कॅनर हा ॲप वापरा. त्याद्वारे तुम्हाला दोन्ही फोटो म्हणजे फ्रंट पेज आणि बॅक पेज किंवा पहिलं पेज आणि रेशन कार्डचं समजा शेवटचं पेज, अशा प्रकारचे दोन्ही पेज एकाच पेजवरती आपल्याला आणता येईल. दोन्ही फोटो एकाच पेजवरती आणता येईल. तर क्लिअर स्कॅनर हे ॲप आहे. त्याचा वापर करून तुम्ही इझिली मोबाईलवरून हे सर्व करू शकतात. तर अनेकांना ते समजलं नाहीये. त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि मी सांगितलं होतं, की या संदर्भात एक व्हिडिओ मी बनवेल. WhatsAppवरती अनेकांनी मेसेज केले होते, त्यांनाही सांगितलं होतं. तर त्यानुसार हा व्हिडिओ मी बनवत आहे. एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय मी. तो इथे तुम्हाला मी दाखवतो, की कशाप्रकारे तुम्हाला ते क्लिअर स्कॅनर ॲप वापरून कशाप्रकारे 2 फोटो एकाच पेजवर आणता येतील आणि त्यानंतर ते तुम्ही डॉक्युमेंट म्हणून कोणत्याही योजनेसाठी अपलोड वगैरे करू शकतात. आणि सायबर कॅफेमध्ये जशी क्वालिटी भेटते, सेम त्या प्रकारची इथे क्वालिटी भेटते आणि अप्रूव्हल होतात. अनेकांचे यामुळे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत. अशी उदाहरणे आहेत. हे ॲप वापरूनच त्यांनी डॉक्युमेंट अपलोड केले होते. तर चला बघूया क्लिअर स्कॅनर ॲप हे कसं काम करतंय, म्हणजे तुम्हालाही ते व्यवस्थित समजेल. तर हा व्हिडिओ आहे जो मी रेकॉर्ड केलाय. त्या व्हिडिओमध्ये आपण बघूया, की हे ॲप कसं काम करतंय. तर इथे सर्वात अगोदर आपल्याला Google Play Storeवरती जायचंय आणि इथे सर्च बॉक्समध्ये आपल्याला क्लिअर स्कॅनर हे ॲप सर्च करायचंय. इथे क्लिअर स्कॅनर सर्च करूया. क्लिअर स्कॅनर सर्च केल्यानंतर या अशा प्रकारे सर्च केल्यानंतर इथे तुमच्यासमोर हे ॲप दिसतंय ग्रीन कलरचं. हे ते ॲप आहेत. हे तुम्हाला इथे इन्स्टॉल करायचं आहे. आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे मला इथे ओपनचं ऑप्शन दिसतंय. पण तुम्हाला इथे हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. अशा प्रकारे ॲप ओपन होईल ते. इथे तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि इन्स्टॉल केलं की त्यानंतर तुम्ही ओपनही करू शकता किंवा ही मिनिमाइज करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर मग ते ॲप आपण ओपन करूया. ॲपबद्दल सर्व जर माहिती तुम्हाला बघायची असेल तिथे बघून घ्या. सर्व माहिती दिसते ॲपबद्दल. पण खूप चांगलं काम करते. मी सुद्धा यूज करतोय हेच ॲप. याच्यात थोड्याफार ॲड वगैरे आहेत. तर आता ते त्यांच्या इन्कमचं माध्यम आहेत. ॲड दाखवून वगैरे इन्कम करतायत. तर ते थोडंफार तर असणारच ते. तर अशा प्रकारे ते ॲप दिसतंय मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर. हे आता आपल्याला ओपन करायचं आहे. तर अशा प्रकारे हे ॲप ओपन होतंय आणि इथे जे दिसतंय हे त्यांचे ॲड आहेत. पण आपल्याला इथे क्लिक करायचं नाहीये कुठे. तर आपल्याला इथे एक छोटंसं ऑप्शन दिसतंय तुम्हाला बघा. क्लिअर स्कॅन. तर इथे आपल्याला क्लिक करायचंय. हे बघा इथे कंटिन्यू इन ॲप असं म्हटलंय. तर इथे आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डॉक्युमेंट वगैरे जर तुम्ही अगोदरच स्कॅन केले असतील, तर तुमचे हे डॉक्युमेंट इथे दिसतील तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे याच्यात हिस्ट्री सेव्ह पण असते तुमची. तुम्हाला जर पुन्हा शेअर करायचे असेल, तर इथे क्लिक करून हे डॉक्युमेंट पुन्हा तुम्ही WhatsApp किंवा इतर ठिकाणी शेअर करू शकतात. आणि इथेही त्यांची ॲड आहेत आणि इथे हे जे दिसतायत आपल्याला, इथे आपल्याला इथून डॉक्युमेंट अपलोड करायचे. इथे हा कॅमेऱ्याचा ऑप्शन आहे. म्हणजेच कॅमेऱ्याद्वारे फोटो क्लिक करता येतात आपल्याला डायरेक्टली फोटो काढता येतात किंवा जर तुमच्या मोबाईल फोनच्या गॅलरीमध्ये अगोदरच फोटो असेल, तर हे ऑप्शन आहेत. या ऑप्शनद्वारे तुम्ही ते फोटो सिलेक्ट करू शकता आणि इथे ते स्कॅन करू शकतात. तर सुरुवातीला पहिल्यांदा आपण आता कॅमेरा यूज करणार आहोत. या कॅमेऱ्याद्वारे कसं फोटो आपल्याला क्लिक करता येतील ते दाखवूया. तर अशा प्रकारे कॅमेऱ्यावरती क्लिक केल्यानंतर मी एक सॅम्पल म्हणून एक डायरी आहे, त्याच्यावरती पेज 1, पेज 2 असं लिहिलेलं आहे. हे फ्रंट पेज आहेत. हे मी इथे क्लिक करणार, यावरती क्लिक करून. ठीक आहे. तर आता फोटो आपण काढलेला आहे. तर इथे बघा अशा प्रकारे एक ग्रीन कलरची बॉर्डर दिसतायत इथे साईडने अशा प्रकारे ह्या बॉर्डर दिसतायत. तर याचा अर्थ आपल्याला फोटो ज्या
साईजमध्ये पाहिजे तेच आपण सिलेक्ट करू शकतो किंवा जेवढा पाहिजे तेवढाच इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही जर हे वाढवलं असं इकडे घेतलं तर ती पूर्ण साईज फोटोमध्ये येणार आणि तुम्ही कमी केलं समजा इकडे घेतलं तर मग एवढीच साईज फोटोमध्ये येणार. तर अशा प्रकारे या बॉर्डर आहेत, हे लक्षात असू द्या. जेवढा फोटो पाहिजे तेवढाच तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता त्यांनी ऑटोमॅटिकली हे सिलेक्ट केलंय, म्हणजे ऑटो पण चांगलं काम करतंय, हे चांगल्या प्रकारे सिलेक्ट केलाय. आपल्याला पाहिजे असेल तर आपण एडिट करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही ते मूव्ह करू शकता, एडिट करू शकता. आणि इथे तुम्हाला दिसेल कॉर्नर सुद्धा दिसतील. हे बघा इथे दिसतं, याच्यात कॉर्नर किती घ्यायचं हे पण दिसेल इथे. जेव्हा तुम्ही इथे मूव्ह करताय तर कॉर्नर असे दिसते. आणि हा आता आपण सिलेक्ट केलेला आहे जेवढा. आता हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथे काही ऑप्शन दिसतील वरती बघा, ओरिजिनल, फोटो, डॉक आणि क्लिअर. तर यापैकी ओरिजिनल जर आपण सिलेक्ट केलं तर ओरिजिनल फोटो एकदम जसं फोटो काढतो कॅमेऱ्यामध्ये त्या टाईपचा हा फोटो दिसेल. पण मी सजेस्ट करेल की ओरिजिनल घेऊ नका. त्यात आपल्याला डॉक्युमेंट म्हणून हे जे काही फाईल आहे ते अपलोड करायचे असतात फॉर्म भरताना, त्याच्यामुळे ती साईज क्लिअर दिसावी असं असेल. तर क्लिअर दिसण्यासाठी आपल्याला एकदम क्लिअर पण नको, तर आपल्याला डॉक फाईल सिलेक्ट करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे डॉक्युमेंट फाईल सिलेक्ट केलं तर चांगलं दिसेल. तर बघूया एक एक उदाहरण. हे फोटो साईज आहे तर एवढं खास दिसत नाही. आणि डॉक्युमेंटमध्ये बघा किती व्यवस्थित दिसतं, एकदम प्रिंट केल्यासारखं. क्लिअरमध्ये ते खूपच क्लिअर करतं, तेही एकदम योग्य दिसत नाही. तर डॉक्युमेंट आपण ठेवूया. डॉक एकदम व्यवस्थित दिसतंय, जसं सायबर कॅफेमधून आपण प्रिंट काढून आणतो त्या टाईपचं हे दिसतंय. त्यामुळे डॉक ही ठेवा. बाकी अदर ऑप्शन आहेत क्रॉप वगैरे करण्याचे, ते बघा तुम्हाला करायचे करू शकता. तर अशा प्रकारे हा फोटो इथे डॉक्युमेंट 30 या सेक्शनमध्ये सेव्ह होतोय. आता इथे बॅक पण यायचं नाही आपल्याला आणि पुढे पण जायचं नाही, कारण आपल्याला एकाच पेजवरती 2 फोटो आणायचे. त्यामुळे पुन्हा एकदा इथे कॅमेऱ्यावरती क्लिक करून आपल्याला दुसरा एक फोटो इथे आणायचा आहे, म्हणजे दोन्ही फोटो एकाच पेजवरती सिलेक्ट होतील. आणि इथे PDF स्वरूपात आपण त्याला व्ह्यू पण करू शकतो. ठीक आहे, किंवा इथे शेअरचं ऑप्शन आहे, इथून आपल्याला शेअर पण करता येणार आहे, व्हॉट्सअप वगैरे जिथे आपल्याला शेअर करायचं तिथे. तर आता अजून एक फोटो आपण सिलेक्ट करूया. इथे कॅमेऱ्यावरती क्लिक करायचे, त्यानंतर दुसरा फोटो सुद्धा तुमच्यासमोर ओपन होणार आहे, म्हणजे दुसरा फोटो सिलेक्ट करता येणार आहे आपल्याला इथेच याच सेक्शनमध्ये. लक्षात ठेवा, बॅक जायचं नाही, फ्रंट जायचं नाही, कुठंच जायचं नाही, तिथेच करायचं. आता अशा प्रकारे मी पेज 2 म्हणजे बॅक साईड त्याची घेतलेली आहे. आता लक्षात असू द्या, मी जेव्हा हे डायरीचं तुम्हाला एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड किंवा रेशन कार्ड वगैरे काही असेल तर त्याचे 2 पेज अशा प्रकारे तुम्ही एकाच वेळेस सिलेक्ट करू शकता इथे, हे लक्षात ठेवा. आणि इथे जे ते दिसतंय तुम्हाला सिंगल, बॅच, ID कार्ड, पासपोर्ट, तर ते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण मी सजेस्ट करेल की सिंगल करा, कारण क्वालिटी चांगली येते सिंगलमध्ये. बाकीच्यामध्ये क्वालिटी थोडी डाऊन होताना मी बघितली. तर इथे मी सिलेक्ट केला, याची पण साईज मला जशी पाहिजे तशी मी घेऊ शकतो, सिलेक्ट करू शकतो. जेवढा फोटो पाहिजे तेवढाच घेऊ शकतो. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे पुन्हा हे डॉक्युमेंट साईज मी सिलेक्ट केलेले आहेत. इथे क्रॉप वगैरे भरपूर ऑप्शन आहे, कलर वगैरे तुम्ही निवडू शकता, पण साईज मी सिलेक्ट केली. आता हे बघा इथे दिसतंय तुम्हाला एकाच सेक्शनमध्ये आपले दोन्ही फोटो आलेले आहेत. हे बघा एकाच सेक्शनमध्ये दोन्ही फोटो आलेले आहेत, म्हणजे एकाच पेजवर हे 2 फोटो आहेत. आता ते आपल्याला तसं क्लिक करून क्रिएट करायचं आहे. इथे हे डॉक्युमेंट बघा, डॉक्युमेंट 30 या नावाने आहेत, म्हणजे एकाच डॉक्युमेंटमध्ये हे 2 फोटो आहेत. ठीक आहे, तर आता ते कसं करायचं तेही तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही डायरेक्टली इथे शेअरचं ऑप्शन आहेत त्यावरती जर क्लिक केलं, इथे बघा शेअरचं ऑप्शन दिसतंय, यावरती क्लिक केलं तर अशा प्रकारे आपल्यासमोर ऑप्शन येत आहेत. म्हणजे तुम्ही ही जी काही फाईल आहे ती PDF स्वरूपात, इथे भरपूर ऑप्शन आहे, इमेज वगैरे आहेत, तर PDF स्वरूपात जर तुम्ही शेअर केली, त्याचं नाव इथे चेंज करू शकता, रिनेम करू शकतात. आता सध्या आपण डॉक्युमेंट 30 ठेवलंय, त्याचं तुम्ही पाहिजे ते नाव करू शकतात. फाईलची साईज सिलेक्ट करता येणार इथे किती ठेवायची, पासवर्ड वगैरे टाकायचा तर टाकू शकता. आणि इथे तुम्ही व्हॉट्सअप इतर ठिकाणी शेअर करू शकतात, जिथे तुम्हाला पाहिजे तिथे. अशा प्रकारे तुम्हाला शेअरचे ऑप्शन इथे मिळणार आहेत. किंवा तुम्हाला तुमच्या गॅलरीतच ठेवायचं असेल तर ऑलरेडी ते गॅलरीमध्ये सेव्ह झालंय, तुम्ही इथे ही सर्व प्रोसेस केली याचा अर्थ. तर आता आपण व्हॉट्सअपवरती त्याला शेअर करूया. तर मी अशा प्रकारे व्हॉट्सअपवरती हे शेअर करतोय. यानंतर आता ही फाईल ओपन करून बघूया व्यवस्थित झाली आहे का. हे बघा पेज 1 आणि खाली पेज 2, एकाच पेजवरती दोन्ही फोटो आलेले आहेत.
तर अशा प्रकारे हे इथे खूप छान पद्धतीने होतात आणि खूप कमी वेळात होत आहे. जास्त काही आपल्याला करायची गरज नाही एडिट वगैरे. त्यानंतर पुन्हा बॅक आल्यानंतर त्यांचे ॲड वगैरे दिसत आहेत. तर हे ठीक आहे, इन्कम सोर्स आहे त्यांचा त्यामुळे. तर ही फाईल आता आपल्या गॅलरीमध्ये सुद्धा सेव्ह होते. त्याच्यामुळं शेअरच केलं पाहिजे असं काही नाही, गॅलरीत पण सेव्ह असते. तिथूनही तुम्ही अपलोड करू शकता. हे बघा डॉक्युमेंट 30 या नावाने ही फाईल इथे सेव्ह झाली आहे. पण आता समजा मला याचा कॅमेरा यूज करायचा नाही हा. मला माझ्या मोबाईलमध्ये मी कॅमेराद्वारे काढलेले अगोदरच काही फोटो आहे माझ्या मोबाईल गॅलरीमध्ये, ते सिलेक्ट करायचे. ते सिलेक्ट करून मला त्यांचं डॉक्युमेंटमध्ये रूपांतरित करायचे. तर इथे एक गॅलरीचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करून मी ते गॅलरीमधले फोटो इथे इम्पोर्ट करेल. तर कसं करायचं तेही बघूया एकदा. तर आपल्याला यावरती क्लिक करायचं इथे. ठीक आहे, अशा प्रकारे गॅलरी ओपन होईल. यामधले कोणते फोटो आहेत ते सिलेक्ट करायचे. मी कॅमेऱ्यामधील जे सध्या लेटेस्ट काढलेले 2 फोटो आहेत ते इथे सिलेक्ट करतोय. 1 आणि 2 अशा प्रकारे दोन्ही फोटो मी इथे सिलेक्ट केलेले आहेत. तर दोन्ही फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथे ओकेचं ऑप्शन दिसतं, यावरती क्लिक करायचं आपल्याला. त्यानंतर इथे बॅच प्रोसेसिंग एक ऑप्शन येत आहे. यामध्ये बॉर्डर ॲडजस्टमेंट येत आहे. तर आपल्याला फिल्टर काय ठेवायचं आहे ते इथे निवडू शकतो. कलर आहे की ब्लॅक अँड व्हाईट, तर कलर आपल्याला निवडायचं आहे. तर फोटो इथे फोटो ऑप्शन निवडण्यापेक्षा आपण डॉक्युमेंट ऑप्शन निवडूया, जसं आपण अगोदर पण निवडलं होतं. हे डॉक्युमेंट ऑप्शन निवडलं आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर आता बॉर्डर सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला किती फोटो पाहिजे, हा कोणत्या साईजमध्ये पाहिजे ते निवडायचं आहे इथे. जेवढा पाहिजे तेवढाच आपण सिलेक्ट करूया. ठीक आहे, हे पेज 2चं, हे पेज 1चं. तर आता हे प्रोसेस होईल. सेम प्रोसेस आहे. झालेले आहेत आपले फोटो एकदम रेडी. तर या फोटोंना आपण इथे आता PDF व्ह्यू करून बघूया. इथे PDFचं ऑप्शन दिसतंय बघा. इथे हे PDFचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करून आपण यांना PDFमध्ये व्ह्यू करूया, बघूया हे एकदम जसे पाहिजे तसे झालेले आहे का आपल्याला. तर हे बघा, एकदम ज्या पद्धतीनं पाहिजे आपल्याला तसेच हे फोटो झालेले आहेत आणि एकाच पेजवरती दोन्ही फोटो आलेले आहेत. ठीक आहे, साईज पण इथे दिसते. तुम्ही याची साईज तुम्ही कमी करू शकतात, कारण आपल्याला जेव्हा कुठे अपलोड करायचे तेव्हा 1 MB पेक्षा कमी ठेवा साईज. डॉक्युमेंट 31 इथे आलेले बघा. तर अशा प्रकारे दोन्ही फोटो तुम्ही एकाच पेजवरती आणू शकतात. या इथे ऑप्शन आहे शेअरचं, इथून तुम्ही शेअरही करू शकतात. ठीक आहे, तर असं आपण जिथे पाहिजे तिथे पुन्हा एकदा शेअर करू शकतो. ठीक आहे, याचं रिनेमसुद्धा आपण इथे करू शकतो. जे पाहिजे ते नाव आपण इथे देऊ शकतो त्यांना. त्यानंतर बॅक आल्यानंतर ही फाईल ऑटोमॅटिकली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर पुन्हा एकदा दाखवतोय, अशा प्रकारे हे ॲप आहेत. Google Play स्टोअरवरून तुम्ही इथे क्लिअर स्कॅनर हे ॲप डाउनलोड करू शकतात आणि याद्वारे तुम्ही 2 फोटो एकाच पेजवरती आणू शकतात. ठीक आहे, आता अनेकांच्या अडचणी दूर झाल्या असेल आणि जे मेन रिझन होतं तुमचं फॉर्म रिजेक्ट होण्याचं लाडकी बहीण योजनेसाठी, ते आता बऱ्यापैकी मी दूर केलेलं आहे. त्यामुळे आता या पद्धतीनं तुम्ही फोटो स्कॅन करून ठेवा तुमच्या मोबाईल गॅलरीमध्ये आणि जेव्हा एडिटचं ऑप्शन तुम्हाला येईल, म्हणजे ज्यांचं डिसअप्रूव्ह झालं, रिजेक्ट झालं, त्यांना एडिटचं ऑप्शन पुढे मिळणार आहे आणि जेव्हा ते एडिटचं ऑप्शन येईल तेव्हा तुम्ही या पद्धतीनं फोटो अपलोड करायचे आहेत, म्हणजे पुन्हा तुमचं रिजेक्ट होणार नाही. ठीक आहे, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही तुमचे प्रश्न होते त्यांचे उत्तर देण्यापेक्षा मी एक डायरेक्ट व्हिडिओ बनवूनच तुम्हाला ते दाखवलेलं आहे. इतरही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करा. तसंच WhatsApp ग्रुपमध्येही तुम्ही कमेंट करू शकता. मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं की तिथे आपले ग्रुप मेंबर आहेत, तेही प्रश्नांची उत्तरं देत आहेत. अनेक जण असे आहेत जे सायबर कॅफे चालवत आहेत, त्यांनाही बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. ते तिथे प्रश्नांचे उत्तर देत आहेत. काही अंगणवाडी सेविकासुद्धा आहेत आपल्या ग्रुपमध्ये, त्याही प्रश्नांची उत्तरं देत आहेत. तर नक्कीच तुम्ही तिथेही जॉईन होऊ शकता ग्रुपमध्ये. त्याची लिंक इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यासोबतच टेलिग्राम चॅनल आहेत आपला, तिथेही जॉईन व्हा. काही डॉक्युमेंट तुम्हाला हवे असेल तर तिथे मिळून जातील. आणि मला माहिती आहे की अनेकांना अडचणी येत आहेत फॉर्म भरताना, लाडकी बहीण योजनेच्या असो किंवा इतरही फॉर्म भरताना अनेक अडचणी येत आहेत. तर मी त्या अडचणींचं समाधान करण्याचा व्हिडिओद्वारे प्रयत्न करतोय किंवा WhatsApp ग्रुपमध्ये त्या संदर्भात माहिती देत असतो. इतर आपले मेंबरही माहिती देत आहेत. तर प्रत्येकालाच उत्तर द्यायला जमत नाही, त्याबद्दल नक्कीच सॉरी, कारण व्यस्ततेमुळे हे नाही जमत आहे. आणि पर्सनली अनेक जण कॉल करतायत, मेसेज करतायत, तर सर्वांनाच उत्तरं देणं शक्य नाही, कारण दिवसभर फोन वाजत असतं, दिवसभर ते मेसेज किंवा कॉल सुरू असतात, तर सर्वांनाच उत्तर नाही देऊ शकत. ठीक आहे, तर काहींना जेव्हा मला फ्री वेळ असतो तेव्हा नक्की मी प्रयत्न करतो उत्तर देण्याचा. बाकी इतर तुम्हाला प्रश्न असतील बरेच, तर तुम्ही WhatsApp ग्रुपमध्ये तिथे जॉईन व्हा. आपले जे ग्रुप मेंबर आहेत ते उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत. बाकी इतर अधिक माहिती हवी असेल तर या व्हिडिओ कमेंट करा. मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं समाधान करण्याचं किंवा तुमच्या कमेंटचं जे काही उत्तर आहे ते देण्याचा प्रयत्न करेन. तर बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.